श्री स्वामी समर्थ. स्वामी अनुभव भाग 49. आकाश एका खेड्या गावात राहत होता. गाव लहान साधं पण स्वप्न मात्र मोठे होतं. MPSC क्लिअर करायची होती. लोक म्हणायचं, खेड्यासारख्या गावात राहून MPSC काय करतोस आकाश? हे शब्द ऐकायला पण मन मात्र गप्प राहायचं. आकाश रोज स्वामी समर्थांचा जप करायचं. फार काय मागायच नाही, फक्त एवढंच म्हणायचं, स्वामी समर्थ, माझ्या नावाला आणि माझ्या खेड्या गावाला कमीपणा येऊ देऊ नका. अपयश आलं. 1-2 वेळा आकाश फेल झाला. कधी आत्मविश्वास ढासळलं, कधी अभ्यासमध्ये कंटाळवाणं आला. आता करू की नको, आता राहून दे, सोडून द्याव. एक दिवस मनात निघालं, स्वामी समर्थ, मी खेड्यागावचा आहे म्हणून मागे पडतो का? त्या रात्री उत्तर उमटलं, खेडं लहान असतं पण जिद्द मात्र मोठी असते. मी पुन्हा रिपीट करतो, खेडगाव लहान असतं पण जिद्द मात्र मोठी असतं. पुन्हा सुरुवात केला. रोज ठराविक अभ्यास करणे, कमी बोलणे आणि जास्त मेहनत, आणि रोज शेवट एकच ओळ, जय जय स्वामी समर्थ. निकालाचा दिवस ओला होता. हात थरथरत होते आणि स्क्रीनवर दिसलं MPSC क्लिअर. डोळ्यात पाणी आलं पण अभिमान नव्हता, फक्त कृतज्ञता होती. आज लोक अभिमान म्हणतात, हा खेडगावचा मुलगा आहे ज्याने MPSC क्लिअर केली. आकाश शेवटी एवढंच म्हणतो, गाव खेडं असो किंवा शहर असो, जिथे श्रद्धा, शिस्त आणि मेहनत असते तिथे यश मात्र नक्की मिळते. स्वामींचा आशीर्वाद हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बोला श्री स्वामी समर्थ.